करत जा आता काय रोजच चपाती भाकरी खायची का? गुड मॉर्निंग बाप्पा. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेमधलं हे वचन. कुरुक्षेत्रावर आपल्याच लोकांशी लढावं की नाही या संभ्रमात पडलेल्या अर्जुनाला समजावताना साक्षात श्रीकृष्णानंही म्हटलं आहे. गुड मॉर्निंग. तुम्ही फ्रेश असता उठल्यावर सुद्धा, मी अशी का दिसते उठल्यावर? तुमचं बरं आहे बुवा की तुम्ही एक्सरसाइज करायला जाता, आम्हाला मात्र किचन मध्ये बसायला लागतं. हवा थंड आली आहे, चांगली झाली. मस्त आली बाप्पा. चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. थोडीशी मटकी शिल्लक आहे, त्यामध्ये मी एक बटाटा ॲड करते थोडासा आणि हिरवे वाटाणे ॲड करते आणि मिक्स भाजी बनवते. तुम्हाला आवडते ना तशी? हो हो. आणि प्रितीशला काल भाकरी दिली होती, त्याला आज चपाती हवी आहे. गुड. गुड काय गुड? खात नाही रोज तो भाकरी. भाकरी खाल्लं पाहिजे. लहान आहे तो. तुम्ही खात होता? मला खरं खरं प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला लहान असताना भाकरी आवडायची? मला नव्हतं आवडत. मग तुमचा मुलगा आहे तो, बिचारा तरी गरीब आहे, ते खात आहे. आज देते त्याला चपाती. चला कणिक पण मळून घ्यायला लागेल. इष्टादौ ब्रह्मणा सम्यक् पूजितः फलसिद्धये. जसं श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये एक वचन सांगितलंय, त्याचप्रमाणे तुकोबांनीही अगदी त्या वचनाशी रिलेटेडच असं एक आहे की ठेविले अनंते तैसेची राहावे. पण बघा, इथं सुद्धा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे या वचनाचा अर्थ काढताना वेगवेगळे अर्थ निघू शकतात की काहीही न करता स्वस्थ बसावे, निष्क्रिय राहावे, असा विपर्यास या वचनाचा होऊच शकतो जर केला तर. उगाच फार जीवाचा आटापिटा करू नये असाही अर्थ निघू शकतो. पण तसं नाही आहे. कर्म करा हे थेट बजावलेलं आहे श्रीकृष्णांनी. गोंधळ कुठे होतो तो म्हणजे फळाचं काय, म्हणजे काय करायचं याचं. पुन्हा हेच की फळावर आपला अधिकार असेल नसेल. मग जर का नसेलच तर उगाच जीवाचा आटापिटा कशाला करायचा? सांगा बरं, नेमका काय अर्थ असावा या श्रीकृष्ण वचनाचा? आपण फक्त कर्म करू शकतो, मात्र प्रत्येक वेळी कर्माचं फळ मिळेलच असं नाही, असा अर्थ असेल. आणि जर का तो खरंच असा असेल तर तो अगदी सहज कळणारा आहे, सर्वांना मान्य होणारा आहे, 100% सत्य आहे. फळाची 100% खात्री कुणीच देऊ शकत नाही आणि प्रत्येक वेळी तर नाहीच नाही. तसं असतं तर प्रत्येक मॅचमध्ये सचिन तेंडुलकर शतक ठोकणार असं आपण अगदी छाती ठोकपणे सांगू शकलो असतो. मग तो शतक करणार की नाही, भारत जिंकणार की नाही यावर पैजाही लागल्या नसत्या आणि बेटिंगही झालं नसतं. आपलं यश हे आपण मिळवायचं असतं, त्यासाठी आपणच प्रयत्न करायचे असतात. मात्र अंतिमतः आपल्याला मिळणारं यश हे फक्त आपल्या प्रयत्नांवरती अजिबात अवलंबून नसतं, तर त्यामध्ये इतरांचाही संबंध हा येतोच. 8:20 होत आहेत आणि हे बघा, सकाळी सकाळी आज माझी डान्स प्रॅक्टिस सुरू आहे. कारण हेच आहे की हवा बघा किती सुंदर आहे. तरीसुद्धा मी घाम येऊन झाली आहे आणि जेव्हा घाम आल्यानंतर अशी थंड हवा लागते, आहा काय भारी वाटतं. उन्हाळ्याचं सुद्धा गार्डन किती सुंदर दिसतंय. पाच वाजून 20 होत आहेत आणि घराची अवस्था तुम्हाला दाखवण्यासारखी बिलकुल नाही आहे. हा तसा व्हिडिओमध्ये एवढा कचरा नाही दिसून येत, फक्त या मुलाच्या रूममधला दिसून येतो. हा दुपारी झोपला होता पुन्हा. बाळा, ए बाळा, ए ते घडे घालून ठेव प्लीज. चला, मी आता ना काय ठरवत होते बरं विसरलीच मी याच्यामुळे. तर ना कविता एका तासात सगळी कामं करून जाते माझी, भांडी, झाडलोट, फरशी. तर आता माझ्याकडे किती 35 मिनटं आहेत. लॅपटॉप असाच पडला. इथे ना छान एसीची हवा लागते ना इकडून, म्हणून मग मी इथे जास्त हवा लागत नाही, उठून मग इथं बसलेली असते. तर चला कामाला सुरुवात करूया. 35 आणि 15 किती होते? 50 मिनटं होते, 60 मिनटं नाहीत होत, सॉरी. तर 50 मिनटामध्ये मला
सगळं काही करायचं आहे. होते का बघूया. एक प्लांट मी इथं पण ठेवलं आहे. ॲक्च्युली हे मला प्रितीशच्या रूममध्ये ठेवायचं आहे. असंच जागा दिसेल तिथे मी सध्या ठेवून दिलं आहे. मी करणार आहे याला व्यवस्थित ऑर्गनाईज. कोणतंही कर्म करत असताना फळ मिळेलच याची अजिबात खात्री नसते आणि हे सरळ आहे. पण म्हणजे फळाची अपेक्षा करायचीच नाही का हो? फळ मिळेल या हेतूनं कर्म करायचं नाही तर मग कुठल्या हेतूनं करायचं आणि कशाला करायचं? मला सांगा, एखाद्या पिक्चरच्या डायरेक्टरने फक्त जर का तो चित्रपट काढायचा, तो चालेल की नाही याचा विचार करायचा नाही. शेतकऱ्यानं फक्त पेरायचं, उगवेल का याचा विचार करायचा नाही. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करायचा, परीक्षेत यश मिळेल का याचा विचार करायचा नाही. आपलं जगणं वागणं असं खरंच निष्फळ असावं का? आपल्या कर्तव्यावरती, आपल्या कर्मावरती आपली खरंच श्रद्धा असायलाच हवी. जे करायचं ते अगदी मनापासून करायचं. काम करण्यातही काही आनंद असतोच की, हो की नाही? कर्म करताना फळाचा विचार करू नये. याचा खरा अर्थ आहे फळाची चिंता करू नये. फळ मिळेल की नाही याबद्दल मनात कुठलीही शंका ठेवू नये. बरोबर आहे की नाही? आपण काही मूर्ख म्हणून कोणताही प्रयत्न करीत नसतो ना. प्रयत्न करणं याचाच अर्थ यश मिळेल आपल्याला असं वाटणं, यश मिळणार यावर आपला विश्वास असणं. म्हणूनच कर्मण्यवाधिकारस्तेमधून फळाची कधीही अपेक्षा करू नये असा निष्फळ अर्थ न काढता फळाची कधीही चिंता करू नये. फळ मिळेल की नाही याबद्दल अजिबात शंका धरू नये असा अर्थ घ्यायचा. जसं कर्म तसं फळ, जसे प्रयत्न तसं यश, पेराल तसं उगवतं. काय काय तयारी केली आहो? आहो नाच मदतीला घेतलंय स्वयंपाकाला. 2 टोमॅटोस, 1 मोठा कांदा, थोडीशी मिरची. ओकेच. आम्ही ना शाही पनीर बनवणार आहोत म्हणून ही सारी गडबड सुरू आहे. फुलके खायचे आहेत ना की चपाती खायचे आहेत? कोणत्या शेफची बघून मी ही रेसिपी शिकली आहे मला खरंच आठवत नाही आहे, पण काय बनतेही. आता तुम्ही माझ्या पद्धतीनं हे करून बघा. मी काय केलं आहे, सुरुवातीला थोडंसं बटर घेतलं आहे. बटरमध्ये थोडंसं तेलही घ्यायचं असतं, पण मी ओन्ली बटर घेतलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले टाकलेत. खड्या मसाल्यामध्ये मोजकेच टाकायचे आहेत, जसं की दालचिनी, तमालपत्र, थोडंसं लवंग, थोडीशी काळी मिरी, थोडीशी जिरे. मी जिरे इथे विसरली आहे, पुढे दिसेलच तुम्हाला की मी ते नंतर ॲड केलेत. कश्मीरी लाल मिर्च किंवा साधी लाल मिर्च, थोडीशी हिरवी मिरची आणि मग उभा चिरलेला कांदा. यामध्ये प्रमाण काय घेतलं आहे की कांदा 1 आहे तर टोमॅटो 2 आहेत, कारण शाही पनीरला असं घेतात प्रमाण. आणि मग नंतर टोमॅटो ॲड केलेत. हे बघा, या स्टेजला मी पुन्हा तेल ॲड केलं आणि जिरा, कारण जिरा विसरले होते, आणि काळी मिरी पण मी थोडीशी विसरले होते 1-2. खडी विलायची आणि साधी विलायची हे पण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. किती साधं सोपं आहे बघा हे सगळं. आणि आता खूप सारा लसूण, अद्रक आणि काजू. शाही पनीरला काजू थोडेसे जास्त घालायचे आणि हे सारं पहिल्यांदा भाजायचं. थोडंसं सॉफ्ट झालं, मिठी टाकायचं थोडंसं, म्हणजे पटकन सॉफ्ट होतं. आणि मग थोडंसं आता पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. या कोथिंबीरच्या काड्या किंवा कोथिंबीर ही ॲड करायची आहे. पाणी घालून पण थोडा वेळ नंतर ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, मी आता सांगायला रेसिपी पुढं गेली आहे आणि प्रोसिजर तुम्हाला दिसताना मागे दिसत असेल, पण अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला सहज कळून जाईल. इतकी भन्नाट होते ना, खरं सांगते मी तुम्हाला. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दही घ्यायचं आहे, त्यामध्ये धणे आणि जिरेची पावडर. आता माझ्याकडे ही सगळे एकत्रच ठेवलेली पावडर आहे, म्हणजे धणे जिरे मिक्स केलेली आहे, त्यामुळे मी 2 छोटे छोटे चम्मच घेतले. लाल तिखट, कश्मीरी लाल तिखट घेतलं हे मी, आणि हळद. हे सारं आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला म्हणजे फोडणी देताना आपल्याला या दह्याची फोडणी पहिली द्यायची आहे. आणि त्याला जेव्हा तेल सुटायला लागेल त्यानंतर पुन्हा आपण जो काही मसाला बनवून ठेवणार आहोत आता हा थंड झाला ना थोडासा, की मग याला ब्लेंडरला मस्त फिरवून याची छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. जर का तुमच्या मिक्सरला एकदम बारीक असं हे होत नसेल ना, तर तुम्ही नंतर चाळणीने म्हणजे व्यवस्थित चाळून त्यामधला चोथा वगैरे बाजूला काढू शकता. पण माझ्या या ब्लेंडरला इतकं छान ते बारीक होतं ना की गरज नाही पडत. बघा, आता पुन्हा त्याच कढाईमध्ये असं पुन्हा बटर घेतलं आहे. आता तेल वगैरे मी ॲड करणार नाही आहे, आणि त्या बटरमध्येच
त्यामुळेच पुन्हा काश्मीरी लाल मिर्च. मी सुरुवातीला थोडीच टाकली होती, म्हणून आत्ता ही थोडीशी, कारण दह्यामध्ये पण आपण 1 चम्मच टाकलेला आहे ना. तर आता हे दही ॲड करायचं आणि छान हे फेटून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. एकदा मी सांगते म्हणून या पद्धतीनं करून बघा, काय बनते राव ही पनीरची रेसिपी. आहा, खूप टेस्टी. अगदी रेस्टॉरंट स्टाईल हे शाही पनीर बनतं. म्हणजे वेळही कमी लागतो जर का पूर्वतयारी असेल, लसूण सोलून ठेवलेला असेल किंवा आपण पटपट खडे मसाले पहिल्यांदा सगळे काढले आणि डायरेक्ट रेसिपीला सुरुवात केली. चॉपिंगला वगैरे थोडासा वेळ लागतो. बाकी ही रेसिपी एकदम पटकन होणारी आहे हे मला जाणवलं. म्हणजे करण्या अगोदरच आपल्याला खूप टेन्शन असतं, अरे कधी व्हायचं हे. तर असं नाही आहे, पटकन होतं. आता मी यामध्ये ना पुन्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला यामध्ये मध ॲड करायचं आहे अशा पद्धतीनं. तर या मधामुळं जी काही थोडीशी गोड अशी टेस्ट येते ना, खूप छान लागतं त्यामुळं. आणि आता फायनली यामध्ये हे पनीर तळून वगैरे बिलकुल घ्यायचं नाही आहे. हे असंच ॲज इट इजच यामध्ये शाही पनीरमध्ये ॲड करायचं आहे. क्रीम मी घरचीच जी काही साय असते ती सायलाच थोडंसं फिरवून घेऊन ॲज अ फ्रेश क्रीम म्हणून वापरणार आहे. आता इथे ही कसुरी मेथीही ॲड केलेली आहे. कोथिंबीर वरून टाकून गार्निश करायला चिरून ठेवून दिलेलीच आहे. आणि आता भात तर ऑलरेडी झालेला आहे. गरम गरम भाजी, भात आणि जसजसं फुलका तव्यात भाजला जाईल तसं तो ताटात जाईल. पटकन झाला स्वयंपाक. नाहीतर मला फरशी पुसतानाच टेन्शन आलं होतं, बापरे की कधी होणार माझी ही सगळी कामं. खरं तर मला बाहेर जायचं होतं, काम आहे छोटंसं ते करण्यासाठी, पण ते आज मी या सगळ्या व्यापामुळं कॅन्सल केलेलं आहे. पण बघा हे शाही पनीर किती सुंदर दिसतंय बघा, आणि तितकंच टेस्टी झालं होतं. म्हणजे मलाच बिलीव होत नव्हतं की आपण खरंच अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवलेलं आहे. आहो तर बोलले, हे तर इतकं टेस्टी तर मी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा खाल्लेलं नाही आहे. आणि हे अगदी खरं आहे बरं का. चला आता प्रितीश, ज्याने ही फरमाईश दिली होती आज, त्याला विचारूया की कसं बनलेलं आहे. त्याला हे असे पदार्थ खूप आवडतात. आज हिरोला ऑप्शन नाही आहे इथं बसण्याशिवाय. नाही तर जेवायलाच देणार नव्हते मी. अप्रतिम, एक नंबर आहे. माझी रोटी. प्रितीशची फरमाईश होती ही. भाकरी खाऊन वैतागला होता. मग काय, कसं झालं शाही पनीर? खरंच शाही. मस्त झालंय. प्रितीश बोलतोय म्हणजे खरंच मस्त झालं असणार आहे. आ हा हा हा, काय दिसतंय राव. सगळं काय जमत असतं आपल्याला, पण कंटाळा काय करतो आपण. न्याय द्यायचा असेल ना, खरंच रोटीच पाहिजे, चपाती भाकरी केली पाहिजे. असती तर हं? तिथं घर सोडून गेला असतो, भाकरी दिली. काय जरा मोठ्यानं बोल, ऐकायला असं बोल. घर सोडून गेला असतो म्हणलं, भाकरी असते तरी असं. एवढ्यासाठी घर सोडून गेला असतोस तुला दुसऱ्या 1-10 मिनिटांनी तुला घरी परत यावं लागलं असतं. कोण तुला ठेवून गेलंय? द्यायचं का अजून तुला पनीर? काय पनीर नाही, बाद झालं. अगं करत जा आधनं अजून मधनं. होय. मग आता काय रोजच चपाती भाकरी खायची का आता? चपाती भाकरीच आहे. मग हे काय आहे वेगळं यात? नाही हा? असं बनवायचं आहे फुलके, पनीर, चिकन. हे बघ प्रितीश, उन्हाळ्याचे दिवस आहेत, चिकन आपण जास्त खायचं नसतं. मग एखादा काय तर स्पेशल एक्सपेरिमेंट करायचं ना. आता तू बोललास मला शाही पनीर हवंय, बनवलं. असं तुम्हाला फरमाईश देत जा, मी बनवत जाईल. चालतं. पण नॉनव्हेज नाही, व्हेज. बर. आत्मा तृप्त झाला. होय. राईस घेणार नाहीये? तू राईस घेणारच ना? मला थोडासाच राईस पाहिजे. इतकं टेस्टी शाही पनीर खाऊन थोडासा आराम तर व्हायलाच हवा. दोघांनी मिळून मस्त गप्पा मारल्या, थोडंसं स्क्रोलिंगही झालं. आम्ही दोघं मिळून ना हास्य जत्रेमधले ना काही छोटे छोटे क्लिप बघत बसतो. खूप मजा येते. तुम्ही बघत असाल ना, म्हणजे खूप हसायला येतं. तर छान फ्रेश झालो आहे आणि पुन्हा इथे आलो आहे. फ्रेश कसलं हो, माझ्या डोळ्यात एवढी झोप होती आणि इतकी माझी बॉडी थकलेली होती, पण काही ऑप्शन नाही. उद्या पुन्हा पहाटे उठायचं आहे, स्वयंपाक हे सारं टाकून तर आपण झोपूच नाही शकत. आणि न राहता 5 तारखेपासून माझी मेट सुट्टीवर आहे. मी आज तिला फोन केला पहिल्यांदा, तर तिने मला सांगितलं, कारण ती मला बोलली होती की मी 20ला येणार आहे म्हणून. म्हटलं चला येते का बघावं, तर कुठलं काय, तिने पोस्टपोन केलेली आहे तिची सुट्टी. आता दुसरी लावता लावता इतके दिवस मी स्वतः केलेलं आहे आणि आता थोड्या दिवसांसाठी असं वाटतंय की जाऊ दे, आपल्याला होतंय ना तर करू आपणच.
चला मग सगळं काही झालं आहे फायनली. मी भांडी धुतीये तोपर्यंत इकडे बघा आहोंनी काय काय माझ्या कामामध्ये मदत केलेली आहे मला. छानपैकी साईचं दही लावलं आहे, नॉर्मल दूध गरम करून त्याचं दही लावलं आहे. ओटा मात्र मीच क्लीन केला आहे हां. आणि ही सगळी जी काही भांडी असतात तेलकट ती धुवायला पाणी गरम करून दिलं. आहो एवढी हेल्प करतात म्हणूनच हे सगळं काही मी लीलया करू शकते. आणि हे तुम्ही मला सतत सांगत असता. तुमच्या या मताशी खरंच मी ॲग्री करते. ते एवढी मदत करतात म्हणूनच मी इतकं काही करू शकते. चला, थँक्यू बाप्पा, थँक्यू ऑल ऑफ यू. उद्या भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल, हा असा कॉन्टेंट बघायला तुम्हाला आवडणार असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लव यू ऑल, बाय. हे बघा 10:15 होत आहेत, वेळेत झालं आहे सगळं काही. पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद बाप्पा. गुड नाईट.